वर्षाचे आमदार म्हणून तुम्हाला 2 वर्ष पूर्ण होतात. तर या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये मी प्रथमच सोनपेठ शहरामध्ये जनता दरबार आयोजित केला. जे नागरिकांचे मोठमोठे प्रश्न होते ते निश्चित मार्गी लागतात. आज या ठिकाणी प्रथमतः 1.5 वर्षाच्या नंतर आपण हा जनता दरबार आयोजित केलेला आहे. अनेक लोकांच्या अनेक समस्या सातत्यानं आमच्याकडं लोक घेऊन येत होते, परंतु प्रत्येक अधिकाऱ्याला बोलवणं आणि त्याचं काम तिथं सोडवणं यापेक्षा जनता दरबार घेणं आणि इथं प्रत्येक अधिकाऱ्याला बोलवणं आणि त्या सर्व समस्या सोडवणं, त्यामुळंच हा जनता दरबार आपण आज या ठिकाणी आयोजित केलेला होता. मध्यंतरीच्या काळामध्ये 8 महिने सतत निवडणुका, सतत आचारसंहिता, अर्थसंकल्पीय अधिवेशन, पावसाळी अधिवेशन, मध्यंतरी असलेली एप्रिल मे महिन्यामधली उष्णतेची लाट, यामुळे आपण जनता दरबार मागच्या 8 महिन्यामध्ये घेतला नव्हता. तो आता खऱ्या अर्थानं सुरुवात आपण आज केलेली आहे. आणि निश्चित स्वरूपामध्ये जेवढे काही नागरिक, ज्यांचे काही जनता, जेवढे काही त्यांचे प्रश्न आहेत ते आज आपण ऐकून घेतलेले आहेत. निश्चित स्वरूपामध्ये सर्व अधिकारी उपस्थित होते आणि त्या सर्व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या सर्वांची प्रश्नाची सोडवणूक, त्यांचे उत्तर आणि त्यांचे जी काही कामं आहेत ते आज त्या निमित्तानं त्या ठिकाणी सोडवण्यासाठी प्रायोरिटीमध्ये आपण सर्व अधिकाऱ्यांना सूचना केलेली आहे. सोनपेठ नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची जे पगार थकीत बाकी आहे, त्याबद्दल बरेच तिथले जे कामगार असतील ते व्यवस्थित काम करत नाहीत त्यांच्या पगारी नसल्यामुळे ह्याचा पाठपुरावा लागेल. आत्ताच आपल्या सर्वांच्या समोर SDM मॅडम प्रशासक असताना त्यावेळेस ज्या काही गोष्टी झाल्या होत्या, ज्या काही घडामोडी झाल्या होत्या, कशामुळं त्यांचा पगार राहिलेला आहे, कशामुळं त्यांना कॉन्ट्रॅक्ट देता आलं नाही, ह्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून त्या सर्व 9 महिन्यांचा पगार त्या सर्व कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने देता येईल, आउट ऑफ वे जाऊन त्यांना मदत करण्याचं आताच SDM यांनी त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. हा विषय राजकीय आहे, पॉलिटिकली आहे. आपण इथले स्थानिक आमदार आहोत. जर अशा काही समस्या असतील तर नगरपालिकेच्या कुठल्याही विषयामध्ये राजकारण केलं जाणार नाही. नगरपालिकेमध्ये जेवढे काही नगरसेवक असतील, विकास कामामध्ये सातत्यानं प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक बैठकीमध्ये विकास कामासाठी सर्व एकत्रित येऊन त्या ठिकाणी निर्णय घेत असतात. राठोड साहेबांनी आत्ताच जाहीर केले की विकास कामासाठी आम्ही कधी राजकारण आणणार नाही. आणि जरी काही अडचणी असतील, स्थानिक आमदार म्हणून सर्व नागरिकांच्या सोबत आहे, त्यांच्या सर्वांच्या पाठीशी आहे आणि त्या सर्वांचे प्रश्न माझ्याकडनं सुद्धा सोडवण्यासाठी मी त्या ठिकाणी तत्पर आहे. सोनपेठ शहरामध्ये तुमच्या पक्षाचे 12 उमेदवार निवडून आलेले आहेत नगरसेवक पदाचे. तर त्या ठिकाणी जे 12 वॉर्ड आहेत, त्या 12 वॉर्डामध्ये आहे तुझाभाव केला जातोय. त्या ठिकाणी पाणी सोडलं जात नाही, लाईट बंद केली जाते, अशा अनेक समस्या आहेत. कचरा नेला जात नाही, ह्याकडे कसं बघतात? अशा पद्धतीची कुठली तक्रार माझ्याकडे आलेली नाही आहे. पण आता आपल्या समोर सर्व शहरातल्या नागरिकांनी तक्रार केली की या ठिकाणी कुठंच लाईटची व्यवस्था पाहिजे तशी झालेली नाही. केवळ 12 प्रभागात किंवा 12 वॉर्डातच नाही, पूर्ण शहराची परिस्थिती त्या सर्व नागरिकांनी इथं मांडलेली आहे. कचऱ्याची परिस्थिती केवळ तेवढ्या वॉर्डांपुरती किंवा प्रभागापुरती नाही आहे, तर पूर्ण शहराची परिस्थिती त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. पाण्याची परिस्थितीसुद्धा सर्व नागरिकांनी पूर्ण शहर पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी तक्रार केलेली आहे. या वॉर्डात आहे, त्या वॉर्डात नाही, अशा पद्धतीची कुठली तक्रार केली नाही आहे. परंतु CO या ठिकाणी होते, SDM तहसीलदार होते, त्यांनी ज्या काही प्रश्न या ठिकाणी मांडलेले होते त्याच्यावर तोडगा काढू आणि या शहरामध्ये सुरळीत पाणी पुरवठा असेल, स्वच्छतेच्या बाबतीत असेल, हे सर्व निर्णय आम्ही सर्व मिळून सामूहिकरित्या घेऊ, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे.